विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण एमएसटी सीईटी विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत। ओके, अनेक विद्यार्थी ज्यांनी नुकतीच 12वी बोर्डाची परीक्षा दिली, ओके, पीसीएम या विषयाची, ज्यांची परीक्षा संपलेली असेल, आता ते सीईटीच्या तयारीसाठी लागलेले आहेत। ओके, पण त्यांना जाणून घ्यायचं असेल की नेमकं एमएसटी सीईटी काय असते। ओके, एमएसटी सीईटी विषयीचे सर्व डाऊट्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचे क्लिअर करणार आहे। ओके, मग एमएसटी सीईटी काय असते, तिचं सब्जेक्ट वाईज मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, त्याचे करिअर ऑप्शन्स काय आहे, ओके, टॉप पॅकेज काय आहे, टॉप कॉलेज काय, ओके, आणि एक्झाम केव्हा होणार आहे, हे सर्व डाऊट्स जे तुमच्या बघा आजच्या एका व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। ओके, त्यामुळं शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा। ओके, तर बघा थंबनेल तुम्ही बघितलाच असेल, ऑल अबाउट एमएसटी सीईटी। आजच्या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये, ओके, ऑल इन्फॉर्मेशन इन वन व्हिडिओ, एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, देखील प्रूफ सहित। ओके, विकिपीडिया आणि गुगलची ओके मदत घेऊन आजची ही जी स्लाइड आहे बघा मी तयार केलेली आहे। तर जाऊया बघा पुढे, इंडेक्स दाखवतो नेमका आजच्या इंडेक्स मध्ये मी काय काय घेणार आहे। ओके, तर बघा या ठिकाणी सांगितले टॉपिक्स कोणते कोणते कव्हर केले। तर पहिला टॉपिक बघा काय कव्हर केलाय। ओके, तर पहिला टॉपिक आहे बघा, ओके, पेन सिलेक्ट करतो। फर्स्ट टॉपिक, ओके, तर तो आहे बघा व्हॉट इज एमएसटी सीईटी। एमएसटी सीईटी काय आहे, ओके, तर ते भी मी तुम्हाला आज सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। एमएसटी सीईटीचं सब्जेक्ट वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत। त्यानंतर बघा एमएसटी सीईटीचे करिअर ऑप्शन्स। ओके, अनेक विद्यार्थ्यांना करिअर ऑप्शनच माहित नाही, एमएसटी सीईटी मधून आपण काय काय करू शकतो, तर आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे नेमकं तुम्ही काय काय करू शकतो। त्यानंतर बघा पुढे लास्ट इयर कट ऑफ। ओके, लास्ट इयरला कट ऑफ किती होता, त्यानंतर या इयरला कट ऑफ किती लागू शकतो, तुम्हाला किती मार्क्स पाहिजे हे देखील मी सांगणार आहे। आजचा जो व्हिडिओ असेल बघा हा मोटिवेशनल प्लस इन्फॉर्मेटिव्ह असा असणार आहे। त्यानंतर बघा पुढे टॉप कॉलेज। ओके, या ठिकाणी लिहिले टॉप कॉलेज काय असतील। त्यानंतर बघा पुढे टॉपिक्स कव्हर केलेले। ओके, डिग्रीचा पिरियड किती असतो। ओके, म्हणजे जर सीईटी क्लिअर केली तुम्ही तर डिग्री करण्यासाठी किती वेळ लागतो। त्यानंतर बघा आफ्टर डिग्री टॉप पॅकेज काय असते। ओके, अनेक विद्यार्थ्यांसाठी हा जो आहे बघा मोटिवेशनचा विषय आहे। मोटिवेशन का, कारण की पॅकेज पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थी याच्यामध्ये आता येणार आहेत करिअर मध्ये। ओके, टॉप पॅकेज पाहिल्यानंतर विद्यार्थी लगेच म्हणतात आपण आता एमएसटी सीईटी करूया। त्यानंतर बघा पुढचा एक्झाम डेट। ओके, हे 8 टॉपिक आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। ओके, तर जाऊया, वेळ न घालवता जाऊया। ओके, व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला ओके शॉर्ट मध्ये हे सर्व दाखवले। त्यानंतर बघा पुढे व्हॉट इज एमएसटी सीईटी। पहिला क्वेश्चन, ओके, व्हॉट इज एमएसटी सीईटी। एमएसटी सीईटी मध्ये काय आहे। ओके, तर एमएसटी सीईटी मध्ये काय आहे बघा, हा जो एमएसटी सीईटी तुम्हाला दिसतो याचा लॉंग फॉर्म या ठिकाणी मी दिला। एम म्हणजे महाराष्ट्र, ओके, एच म्हणजे हेल्थ, टी फॉर टेक्निकल, सी फॉर कॉमन एंट्रन्स टेस्ट। ओके, महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट। ओके, ज्याला हेल्थ मध्ये जायचंय, ज्याला टेक्निकल मध्ये जायचंय, त्याच्यासाठी एकच परीक्षा आहे। ओके, याच्यामध्ये 2 ग्रुप असतात, एक असतो पीसीएम, दुसरा असतो पीसीबी। पीसीएम म्हणजे काय, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ। सेकंड पीसीबी म्हणजे काय, फिजिक्स केमिस्ट्री बायो। ओके, याच्यामधून तुम्ही काय काय होऊ शकता। ओके, तर तुम्ही इंजिनियरकडे जाऊ शकता, बीई करू शकता किंवा बीटेक करू शकता। ओके, त्यानंतर तुम्ही ऍग्रीकडे जाऊ शकता। ओके, त्यानंतर तुम्ही फार्मसीकडे जाऊ शकता। ओके, फार्मसी, अजून काय करू शकता, तर तुम्ही नर्सिंग देखील करू शकता। ओके, इतके सारे करिअरचे ऑप्शन एकटी एमएसटी सीईटी तुम्हाला प्रोव्हाइड करते। ओके, तर बघा लॉंग फॉर्म तर आपण बघितलं, एमएसटी सीईटी काय असते, हे एक एंट्रन्स टेस्ट असते। जसं बघा आता 10वी झाली तर 10वी नंतर तुम्ही डायरेक्ट कुठे आले, 11th मध्ये, आणि कुठे गेले मग 12th मध्ये। इथं मध्ये कोणती एक्झाम होती का, तर कोणतीच एक्झाम नव्हती। ओके, डायरेक्ट मेरिटच्या बेसवर 10वी मधून तुम्हाला ऍडमिशन मिळालं। ओके, पण आता 12वी नंतर तसं नाहीये। 12वी नंतर ओके तुम्हाला तुमची जी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे तिच्या बेसवरती ऍडमिशन मिळणार आहे, ज्याला आपण एमएसटी सीईटी म्हणतो। ओके, तर ही असते एमएसटी सीईटी। त्यानंतर बघा पुढे जर आपण गेलो तर कोण कोण एलिजिबल होऊ शकतं, ही एमएसटी सीईटी कोण कोण देऊ शकतं, तर लक्षात ठेवायचं 12th बोर्ड मध्ये। ओके, 12th बोर्ड मध्ये, 12th एचएससी बोर्ड मध्ये ज्यांनी आताच परीक्षा दिली, ज्यांनी ओके जनरल मध्ये जर असतील, ओके, तर 45% जर तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये पाडले तर तुम्ही एमएसटी सीईटी मध्ये क्वालिफाय होणार आहे। त्यानंतर बघा जर कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, ओके, तर तुम्हाला किती टक्के पाहिजे, किती पर्सेंटेज पाहिजे, 40%। ओके, ग्रुप तुमचा भरला पाहिजे।
ओके 300 पैकी 120 जर जे कॅटेगरीमध्ये असाल तर, आणि 300 पैकी 135 जर जनरल मध्ये असाल तर तुम्ही एमएसटी सीटी मध्ये क्वालिफाय होऊ शकता. ओके, तर लक्ष क्वालिफाय होऊ शकता म्हणजे काय, तुम्ही एलिजिबल होऊ शकता. त्यानंतर मग तुम्हाला एमएसटी सीटी मध्ये जितके पर्सेंटेज येतील त्यानुसार तुमचा ओके नंबर लागणार आहे. जाऊया पुढे. नंबर 2. ओके, नंबर 2 काय बघा, एमएसटी सीईटी सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन. ओके, सब्जेक्ट वाईज एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे मी सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन काय आहे. ओके, तर जाऊया इकडे बघा काय म्हटलं, एमएसटी सीईटी विल बी ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. एमएसटी सीईटी जी आहे बघा ती एक सीबीटी टेस्ट आहे. सीबीटी म्हणजे काय, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे इथं तुम्हाला हातामध्ये पेपर नाही भेटणार आणि थेरी पेपर देखील नसणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन असतील. ओके, आणि एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन असल्यानंतर बघा तुम्हाला फक्त एक रफ वर्कचा पेपर दिला असेल ज्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आणि तुमचा आन्सर क्लिक करायचं. समजलंय. त्यानंतर बघा 2 प्रकारचे सिलेबस याच्यामध्ये आहे. एक 11th स्टँडर्डचा आहे आणि दुसरा बघा 12th स्टँडर्डचा आहे. ओके, एक आहे बघा 11th स्टँडर्डचा आणि दुसरा आहे बघा 12th स्टँडर्डचा. ओके, दुसरा आहे 12th स्टँडर्डचा. 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डचा काय बघा, तर 11thचा जो सिलेबस आहे तो 20% आहे सीईटीला आणि 12thचा आहे तो 80% आहे सीईटीला. ओके, जो सीईटीचा 100% सिलेबस येतो, सीईटीचा 100% तो दोघांमधून येतो. 20% 11वीचा उचललाय म्हणजे काही चॅप्टर्स, आणि 12वीचा 80% उचलला. ओके, आता 12वीचा 80% मध्ये अशी जमलिंग नाही करायची काय की 12वीचे काही चॅप्टर असतील, नाही, 12वीचा टोटल सिलेबस सीईटी मध्ये आहे. 11वीचा काही सिलेबस ओके थोडासा पार्ट आहे जो सीईटी मध्ये आहे. या ठिकाणी लिहिलंय बघा. ओके, द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन द चॅप्टर स्टँडर्ड 11 ओके अँड स्टँडर्ड 12. ओके, स्टँडर्ड 11 वरती, ओके स्टँडर्ड 11 मधले आणि स्टँडर्ड 12 मधले क्वेश्चन्स एमएसटी सीईटी साठी असणार आहेत. ओके, किती असतील तर बघा अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज विल बी गिवन टू स्टँडर्ड 11 अँड 80% विल बी स्टँडर्ड 12. ओके, 80% 12वी, 20% 11वी. त्यानंतर पुढे जर गेलो तर बघा या ठिकाणी एकदम मी ओके बुकचा एक स्क्रीनशॉटच लावलाय. तर बघा इथं ओके हा झाला पीसीएम ग्रुप, हा झाला पहिला पीसीएम ग्रुप ज्याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे आणि पेपर थर्ड मध्ये कोण येतो, बायो. आता एक इन्फॉर्मेशन समजून घ्या तुम्ही. ओके, इथं इन्फॉर्मेशन मी दिली. ओके, मॅथमॅटिक्स मध्ये टोटल क्वेश्चन असतात 50. ओके, इथं लिहितो मी म्हणजे समजेल तुम्हाला. पावर का आता ओके पीसीएमचा विषय सुरू आहे. पीसीएम, तर पीसीएम मध्ये बघा ओके याचे क्वेश्चन्स असतात 50, याचे क्वेश्चन असतात 50, याचे बी क्वेश्चन असतात 50. ओके, फिजिक्सचे 50, ओके मॅथचे 50, केमिस्ट्रीचे 50. पण हा जो मॅथचे 50 क्वेश्चन्स आहेत का, ओके मॅथचे 1 ते 50 क्वेश्चन्स ओके हे असतात 100 मार्कांसाठी. किती मार्कांसाठी, 100. आणि केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी आणि फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स 50 मार्कांसाठी. म्हणजे काय, इकडे बघा मॅथचे 11वी मधून 10 क्वेश्चन येतात, 12वी मधून 40, टोटल 50 क्वेश्चन्स. ओके, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला आणि टोटल मार्क किती, 100. ओके, पीसीएम जर क्लिअर करायचं असेल तर सगळ्यात मोठा मॅथ आहे तुमच्यासाठी. ओके, 50 क्वेश्चन 100 मार्कांसाठी. ओके, यानेच तुमचं मेरिट लागणार आहे. आणि किती वेळ आहे बघा मॅथ्ससाठी, 90. एकटा मॅथ्ससाठी 90 मिनिटं. आणि फिजिक्स केमिस्ट्री कंबाईन केले तर दोघांचे 100 क्वेश्चन, याचे 50 आणि याचे 50. मॅथचे एकट्याचे 50 क्वेश्चन 100 मार्काला, या दोघांचे 100 क्वेश्चन 100 मार्काला, आणि त्यांच्यासाठी वेळ किती आहे बघा, ओके 90 मिनिटाचा. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 90 मिनिटं, एकटा मॅथला किती मिनिटं, 90 मिनिटं. टोटल जो पेपर असेल किती मिनिटं, ओके किती तासाचा असेल, 3 तासाचा. 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास. 1.5 तास मॅथसाठी, 1.5 तास फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. ओके, त्यानंतर बघा हा झाला पीसीएम ग्रुप. जर पीसीबीचा विचार केला तर फिजिक्स केमिस्ट्री सेम. ओके, 50 क्वेश्चन फिजिक्स, 50 क्वेश्चन केमिस्ट्री. ओके, फिजिक्सचे 50 मार्कांसाठी, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काचा. ओके, पण बायोचा विषय वेगळा आहे. बायोमध्ये 100 क्वेश्चन असणार आहे सीईटीला आणि किती मार्कांसाठी, 100 मार्कांसाठी. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती मार्कांसाठी असेल, 1 मार्कासाठी. मग तुम्ही जर विचार केला तर पीसीएम मध्ये जो मॅथ आहे तो सर्वात महत्वाचा आहे, कारण की त्याचे 50 क्वेश्चन्स आहेत 100 मार्कांसाठी. एक क्वेश्चन 2 मार्काला, एकटा मॅथच असा ज्याचा एक क्वेश्चन 2 मार्कांसाठी आहे. ओके, म्हणजे मॅथ मध्ये ज्यांना करिअर करायचं, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं, त्यांनी फोकस कशावरती करायचंय, मॅथ वरती करायचं. ओके, समजलंय. पीसीएम ग्रुप 3 तासाचा वेळ, पीसीबी ग्रुप 3 तासाचा वेळ पेपरसाठी. ओके, मॅथ 1.5 तास, केमिस्ट्री फिजिक्स 1.5 तास.
ओके, आणि बायो किती, बायो एकटा परत 1.5 तास. पण त्याचे क्वेश्चन्स किती आहे, 100 मार्कासाठी 100 क्वेश्चन्स. ओके, 1 मार्काला 1 क्वेश्चन. आता जाऊया पुढे. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके, जसं जेई मध्ये असते किंवा नीट मध्ये असते किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असते गव्हर्नमेंटच्या, निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे काय, ओके, म्हणजे तुम्ही जर तुम्हाला क्वेश्चन येत नसला आणि तो अटेम्प्ट केला तर त्याचे मार्क तुमचे कट होणार नाही बरोबरच्या ह्याच्यातून, याला म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. पण नीट मध्ये जेई मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, जाऊया आता पुढे. नेक्स्ट काय आहे, ओके, करिअर ऑप्शन्स काय आहे सीईटी मधून. ओके, अनेकांना प्रश्न पडतो सीईटी द्यायची, बरोबर आहे. ओके, प्रत्येक जण सांगतो कॉलेजमध्ये, ओके, एमएसटी सीईटी द्यायची, एमएसटी सीईटी द्यायची, पण करिअर ऑप्शन्स काय आहे. तर बघा करिअर ऑप्शन्स काय आहे, या ठिकाणी लिहिलंय मी. आफ्टर क्लिअरिंग द एमएसटी सीईटी क्लिअर केल्यानंतर पीसीएम एक्झामचं सांगतोय आता मी. स्टुडंट्स कॅन परस्यू व्हेरियस टेक्निकल अँड प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट डिग्रीज इन इंजिनिअरिंग. ओके, काय काय करू शकता, इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता, टेक्नॉलॉजी मध्ये जाऊ शकता, त्यानंतर बघा आर्किटेक्चर मध्ये जाऊ शकता, आर्किटेक्चर म्हणतात त्याला, आर्किटेक्ट इंजिनियर. ओके, असे जाऊ शकता किंवा एआयचा कोर्स करू शकता, डाटा सायन्स मध्ये जाऊ शकता, कॉम्प्युटर सायन्स मध्ये जाऊ शकता. जर टॉपचा विचार केला करिअर ऑप्शनचा तर 1 नंबर मध्ये येतो बघा सीएससी, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. नंतर 2 बघा आयटी इंजिनिअरिंग. नंबर 3 एआय. ओके, नंबर 4 सध्याचा डाटा सायन्स. ओके, तर याच्यापैकी जर करायचं असेल तर करू शकता, ज्याच्यामध्ये हायेस्ट पॅकेज सध्या सुरू आहे. ओके, ज्याच्यामध्ये कट ऑफ सध्या हाय चालू आहे. ओके, अजून बरेचसे इंजिनिअरिंगचे ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर पुढे आहेत ते. ओके, हे झाले. पुढं चार्ट लावलाय बघा मी. ओके, कोणताही चार्ट बघा या ठिकाणी. करिअरचे ऑप्शन बीई किंवा बीटेक कशामध्ये करू शकता, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी कशामध्ये करू शकता. तर इथं बघा 9 कोर्सेस आहे टोटल इंजिनिअरिंगचे, त्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. कोणते कोणते आहे, 1 नंबर बघा सीएससी सांगितलं होतं, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. नंबर 2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू शकता. सिव्हिल इंजिनियर होऊ शकता. ओके, इलेक्ट्रिकल इंजिनियर होऊ शकता. ओके, त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग करू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, आत्ताचं सांगितलं आयटी मीन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. नंतर काय करू शकता, इंजिनिअरिंग बायोमेडिकल करू शकता. ओके, त्यानंतर बघा इंजिनिअरिंग, ओके सॉरी, केमिकल इंजिनिअरिंग. ओके, या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नंतर केमिकल इंजिनिअरिंग करू शकता, बायोमेडिकल इंजिनिअरिंग करू शकता, एरोस्पेस इंजिनिअरिंग करू शकता, याच्यापैकी करू शकता, किंवा फार्मसी करू शकता. कोणती कोणती फार्मसी आहे, एक आहे बघा डी फार्मसी, दुसरी आहे बघा बी फार्मसी. ओके, आणि जर बी फार्मसी केली तर त्याच्या पुढे तुम्हाला काय करतील, फार्म डी. एक लक्षात ठेवा, या दोघांमध्ये जम्बलिंग करू नका. डी फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी, बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी. ओके, हा डिप्लोमा आहे 2 वर्षांचा. ओके, ही बॅचलर डिग्री आहे 3 वर्षांची. आणि डी फार्मसी म्हणजे काय, ओके, ही 3 किंवा 4 वर्षांची बॅचलर डिग्री, 4 वर्षांची असेल आता. ओके, फार्मसी, डी फार्मसी किती वर्ष लागतात, तर डी फार्म डी म्हणजे काय, ओके, हा आणि हा वेगळा आहे, हा डिप्लोमा आहे, याला म्हणतात डॉक्टरेट ऑफ फार्मसी, ज्याच्यासाठी 6 वर्ष लागतात. ओके, याच्यातून तुम्ही जाऊ शकता. ओके, हे तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊन. त्यानंतर ऍग्रिकल्चरल करू शकता, बीएससी ऍग्री करू शकता. ओके, आणि याच्या पलीकडे जर विचार केला तर अजून काय करू शकता, बीएससी नर्सिंग करू शकता. समजलंय, हे झाले सगळे करिअरचे ऑप्शन्स. ओके, आता या करिअरच्या ऑप्शन मध्ये टॉपला कोण आहे, टॉपचे पॅकेज कोणाला भेटतात ते आपण विचार करूया. ओके, चला जाऊया पुढे. तर बघा लास्ट इयरचा कट ऑफ सांगतो जरा मी तुम्हाला. ओके, लास्ट इयरचा कट ऑफ म्हणजे काय, आता तुम्ही तयारी करतायच ना, एप्रिलमध्ये तुमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे. ओके, त्यानंतर मे मध्ये तुमचा सेकंड अटेम्प्ट आहे. ओके, याची जर तयारी तुम्ही करत आहात तर नेमकं कितीचं टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, किती मार्क पाडल्यानंतर तुम्हाला ओके तुमचा ड्रीम कॉलेज मिळू शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे 150 प्लस, 150च्या पुढे जायचंय तुम्हाला. ओके, जनरल मध्ये असाल तर, आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असेल तर 130 140च्या पुढे जायचं तुम्हाला. ओके, तर तुम्ही 90% किंवा 99% मारू शकता. कसं बघा या ठिकाणी सांगितलंय, फॉर द 2024-25 अकॅडमिक इयर म्हणजे 2024-25. आता तुम्ही जे आहेत बघा 2025 आणि 26 मध्ये आहे. ओके, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. काय म्हटलंय, इंजिनिअरिंग टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र रिक्वायर्ड एक्स्ट्रीमली हाय एमएसटी सीईटी स्कोर्स. जे टॉप कॉलेज होते त्यांच्यामध्ये कट ऑफ हाय लागलाय. ओके, किती हाय लागलाय तर बघा सीईपी पुणे क्लोजिंग. ओके,
कोणते कोणते वरती बघा काय म्हटलंय, कशासाठी कट ऑफ लागलाय, कॉम्प्युटर सायन्स साठी, IT साठी, कशामध्ये, VJTI मुंबई तिच्यामध्ये, आणि COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके, हे दोन कॉलेज VJTI म्हणतात त्याला. ओके, किती कट ऑफ लागलाय, 99.7%. ओके, 99.7%. आणि ते कितीला पडतात, मागच्या वर्षी कितीला पडले, तर या ठिकाणी दिले बघा 160 पेक्षा जास्त मार्क घेतले 200 पैकी, तेव्हा पडलेत त्यांना 99.7%. ओके, त्यानंतर बघा पुढे काही कट ऑफ दिले तिथं. ओके, मेन ब्रँचेसचे VJTI मुंबई. ओके, VJTI मुंबई हे एक एकदम ब्रँडेड कॉलेज आहे सध्याचं. ओके, सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारं कॉलेज. ओके, हे सगळे ट्रेंडिंग मध्ये आहेत. ओके, ड्रीम कॉलेज आहे मुलांचे. VJTI मुंबईला कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मध्ये किती कट ऑफ लागला, 99.95%. COEP पुण्याचं बघा CS चा कट ऑफ, कॉम्प्युटर सायन्सचा किंवा IT चा कट ऑफ काय 99.67%. PICT पुण्याचा इलेक्ट्रॉनिक्सचा कट ऑफ बघा 99.42. त्यानंतर SPIT मुंबई, त्यानंतर किती आहे बघा 99.61. आणि टॉप कॉलेजेस जे आहेत बघा मागच्या वर्षी सगळ्यांमध्ये जनरली कट ऑफ जो आहे तो 95 to 99 प्लस मध्येच कॅरी केलेला आहे. ओके, म्हणजे तुमचं टार्गेट पाहिजे 95 to 99 मध्ये तुम्हाला मार्क करायचे आहेत, जर तुम्हाला तुमचं टॉप कॉलेज पाहिजे असेल तर. ओके, आणि ते म्हणजे किती 95 किंवा 99% कितीला मिळतात, तर मागच्या वर्षी कितीला मिळाले होते, इकडे बघा 160 ते 179 ला किती मिळाले, 99.50 to 99.89. 130 ते 159 ला किती मिळालेत, 98 to 99. ओके, म्हणजे तुम्हाला 130 ते 160 या रेंजमध्ये मार्क पाडायचे. तर हार्ड नाही, मॅथ जर चांगला केला तुम्ही तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ओके, मॅथ सोबत फिजिक्स आणि केमिस्ट्री पण करायचं आहे, पण मॅथला जास्त वेटेज आहे म्हणून थोडं लक्ष जास्त मॅथकडे द्यायचंय तुम्हाला. समजलंय? किती टार्गेट आहे आपलं, आउट ऑफ 200 130 to 160 प्लस. जर इतके पाडले तर तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळू शकते. ओके, किती पाहिजे, 90% पुढं, 95 to 99% मध्ये. समजलं इथपर्यंत? ओके, हे झाले लास्ट इयरचे कट ऑफ. आता पुढे जाऊया. ओके, पुढे काय सांगितलंय बघा, नेक्स्ट काय म्हटलंय, टॉप कॉलेज. कोणते टॉप कॉलेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. बघा टॉप कॉलेज काय म्हटलंय. ओके, टॉप इंजिनिअरिंग कॉलेज. अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी माहितीच नाही. ओके, बऱ्याचशांना एकच माहिती आहे, COEP सोडून सुद्धा बरेचसे कॉलेज आहेत जिथं हायेस्ट पॅकेज मिळालंय मागच्या वर्षी. ओके, तर बघा एक नंबरला कोणता आहे, COEP. ओके, COEPचं नाव फेमस आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. COEP काय म्हणतात त्याला, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके, टॉप रँक इन्स्टिट्यूट आहे सध्याची, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर बघा VJTI म्हणजे काय, वीर माता ओके जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई. ओके, त्यानंतर काय, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. त्यानंतर बघा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. ओके, वालचंद कॉलेज म्हणजे 1 2 3 4. ओके, पुणे आणि सांगली देखील चांगला आहे. ओके, आणि जर मुंबईमध्ये जायचं तर हे दोन चांगले आहेत. ओके, अजून पण आहे बघा इथं इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी ICT मुंबईची, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी SPIT मुंबई. ओके, त्यानंतर बघा KJ सोबया कॉलेज इंजिनिअरिंग मुंबई, डॉक्टर DY पाटील यांचे दोन आहेत. ओके, पुण्यामध्ये काय, मुंबईमध्ये आहे काय, नवी मुंबईचं सांगितलं इथं. त्यानंतर JS रायसोनी कशाचं, नागपूरचं. ओके, आता हा जो सगळा सोर्स आहे मी गुगलवरून घेतलेला आहे. ओके, तुम्ही गुगलवरती जाऊन अजून कॉलेजेस चेक करू शकता. ओके, अजून बरेचसे कॉलेज त्या ठिकाणी दिले ज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. ओके, पण मुलांचं मेन टार्गेट हे इकडे आहे. ओके, किती, 1 2 3 4 5 आणि 6, या 6 पैकी. समजलंय, मेन टार्गेट तर मुलांचं हेच आहे का, प्लेसमेंट जास्त आहे तिथं. त्यानंतर बघा की डिटेल्स काय, जर या टॉप कॉलेजला तुम्हाला जायचंय, या टॉप कॉलेजमध्ये जायचं तर किती पर्सेंटेज पाहिजे, आता डिस्कस केलं आपण 95 to 99, तरी पण इथे दिलंय बघा. ऍडमिशन पर्सेंटेज, टॉप कॉलेजेस ऑफ्टन रिक्वायर 99 प्लस पर्सेंटाइल इन MST CET. 99 पेक्षा जास्त पर्सेंटेज पाहिजे MST CET मध्ये, तर तुम्हाला टॉप कॉलेज मिळू शकते. त्यानंतर टॉप स्पेशलायझेशन. ओके, पर्सेंटेज 99 पाहिजे, पण कोर्सेस कोणते चालू आहे सध्या जगामध्ये कशामध्ये जास्त पॅकेज आहे. ओके, तर रेस कशामध्ये सुरू आहे बघा, एक नंबर कॉम्प्युटर सायन्स CSE कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, नंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन दॅट इज IT इंजिनिअरिंग, देन केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पण स्कोप आहे. ओके, पण अजून दोन विसरायचे नाही तुम्ही. ओके, IT नंतर एक AI आणि नंतर कोणता आहे बघा, डाटा सायन्स. ओके, यांना देखील सध्या स्कोप आहे. समजलंय? ओके, हे झाले टॉप कॉलेज मधले टॉप कोर्सेस. ओके, आता जाऊया पुढे. ओके, पुढे काय आहे, पुढे आहे बघा डिग्री पिरियड. जर समजा
तुम्ही झाले एलिजिबल एमएसटी सीईटी मध्ये, चांगला पर्सेंटेज पाडला, ओके, कॉलेजला गेले, तर डिग्री किती वर्षाची असणार आहे? तर डिग्री बघा, जर इंजिनिअरिंग केलं तर किती वर्षांची? 4 वर्षांची इंजिनिअरिंग. ओके, कोणते इंजिनिअरिंग करा? 4 वर्षाची बॅचलर डिग्री आहे. मग त्याच्यानंतर मास्टर्स करायचं असेल तर ते करू शकता. ओके, कोणते कोणते मेन स्पेशलायझेशन आता सांगितलं, कॉम्प्युटर सायन्स होतो, ITI, AI, डाटा सायन्स. ओके, मी सांगितल्याप्रमाणे हे 4 लक्षात ठेवा तुम्ही. ओके, सध्याचे पॉप्युलर आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, एरोनॉटिक्स आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग सुद्धा आहे. ओके, किंवा बॅचलर ऑफ आर्किटेक्ट केलं तर किती? 5 इयर्सची डिग्री आहे. म्हणजे इंजिनिअरिंग 4च वर्षाची आहे. आर्किटेक्ट मध्ये बघा, ओके, 5 इयर्स आहे. फार्मसी मध्ये पण 4 वर्ष आहे. आणि फार्म डी म्हणजे काय? डॉक्टरेट ऑफ फार्मसी. किती इयर्स आहे? 6 इयर्स. ओके, 6 इयर्सची काय आहे? डिग्री. समजलं? नेक्स्ट. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय? म्हणजे इंजिनिअरिंग करण्यासाठी किती वर्ष लागतात? 4 वर्ष लागतात. ओके, 4 वर्ष काहीच नाहीयेत. ओके, जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर 4 वर्ष काहीच नाहीये. ओके, 4 वर्षानंतर तुमचं आयुष्य काहीतरी वेगळं असेल, पण 4 वर्ष तुम्हाला ओके एकदम प्रॉपर तयारी करायची इंजिनिअरिंगची. बघा पुढे काय म्हटलंय? आफ्टर डिग्री टॉप पॅकेज. ओके, प्रत्येकासाठी मोटिवेशनचा विषय काय असतो? पैसा, मनी. ओके, कोणत्या ठिकाणी जास्त पॅकेज मिळतं आणि कितीचं पॅकेज मिळतं? ओके, तर लक्षात ठेवायचं, ही जी स्लाइड मी तुम्हाला सांगत आहे, याच्यानंतर तुमच्यामध्ये येईल मोटिवेशन. ओके, आपल्याला जायचं तर त्याच कॉलेजमध्ये. बघा काय सांगितलंय, टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस असेप्टिंग एमएसटी सीईटी विथ द हायेस्ट पॅकेजेस. ओके, इन्क्लूड कोणते कोणते इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये हायेस्ट पॅकेज मिळतं? नंबर 1 COEP, नंबर 2 VJTI, नंबर 3 SPIT मुंबई, नंबर 4 VIT पुणे. ओके, ऑप्टन सेइंग टॉप पॅकेजेस ऑफ दिस कॉलेजेस ओके आर 40 लाख पर एनम टू 1 करोड पर एनम. 40 लाखाचं पॅकेज वर्षाला ते 1 करोड पर्यंत. ओके, मागच्या वर्षी 40 लाखापासून 1 कोटी पर्यंत टॉप पॅकेज आहे. ओके, या कॉलेजेसचे कुणाचे? COEP, VJTI, देन SPIT, VIT. ओके, तर लक्षात ठेवा ह्या कॉलेजमध्ये ओके मागच्या वर्षीची रेंज 40 to 1 आहे, या वर्षी अजून पुढे जाईल, पुढच्या वर्षी अजून पुढे जाईल. ओके, कारण की डेव्हलपमेंट होत आहे म्हटल्यानंतर रेंज पुढे जाणार आहे. ओके, पुढे गेलो तर बघा, ओके अजून काही पॅकेजेस दिलेत. काय? टॉप एमएसटी सीईटी इंजिनिअरिंग कॉलेज बाय हायेस्ट पॅकेज. ओके, 1 नंबरला बघा थाडोमल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेज. हे जे कॉलेज आहे बघा, याच्यामध्ये लास्ट पॅकेज जे लास्ट वर्षात गेलं तर 1.12 CPA गेले. ओके, 1.12 करोड. ओके, 1.12 करोड पर एनम. देन नंबर 2 कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP. याचं लास्ट पॅकेज आहे बघा 50 to 80 लास्ट इयर्स. ओके, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट. ओके, याचं लास्ट पॅकेज किती आहे? 50 लाख पर एनम. ओके, त्याच्यापेक्षाही जास्त. सरदार पटेलचं पण आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल आम्ही तर टॉपर नाही, समजा आम्ही एमएसटी सिटी मध्ये 90+ स्कोर केला, पण आम्हाला त्या ठिकाणी जाऊन इंजिनिअरिंग आलीच नाही, मग काय करायचं? तर लक्षात ठेवा, जरी इतकं मोठं पॅकेज भेटलं नाही, पण जर तुम्ही COEP मध्ये जाताय, VJTI मध्ये जाताय, वालचंद मध्ये जाताय किंवा इतर कोणत्याही टॉपच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाताय, तर लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी ऍव्हरेज पॅकेज सुद्धा ओके तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे. ओके, कल्पनेपलीकडचं म्हणजे काय? ओके, जितका खर्च तुम्ही करणार त्याच्यापेक्षा जास्तच मिळणार आहे तुम्हाला पहिल्या वर्षी. तर बघा इथं ज्या ठिकाणी हायेस्ट पॅकेजेस 1 करोड आहे, त्याच ठिकाणी ओके ऍव्हरेज पॅकेज किती आहे? ओके, ऍव्हरेज पॅकेज 12 ते 16 लाखच्या दरम्यान आहे. 12 ते 16 लाख पण खूप जास्त असतात. ओके, वर्षाला 12 ते 16 लाख इतकं पॅकेज आहे ऍव्हरेज. जर तुम्हाला काही समजा तुम्ही अभ्यासामध्ये थोडे वीक असतात, ओके, पण तरी देखील तुम्हाला जॉब पाहिजे, ओके, तर तुम्हाला इतकं देखील पॅकेज मिळू शकतं. टॉपला तुम्ही नसताल तरीही, आणि जर टॉपला असताल तर मग इकडं ओके इतकं पॅकेज मिळू शकतं. आणि कोणत्या ब्रँचेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इतकं पॅकेज मिळू शकतं? ओके, कोणत्या ब्रँचेस आहे? कॉम्प्युटर सायन्स, IT, डाटा सायन्स, AI. ओके, किंवा बाकीच्या पण आहे, पण मेन हे आहे इथं सांगितलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, ITI, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, AI, डाटा सायन्स. ओके, तर जाऊया पुढे. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. हे आधी सांगून टाकले मी तुम्हाला. जर तुम्हाला MST CET मधून जर टॉप कॉलेजमध्ये जायचं असेल तर 12वी मध्ये कॅटेगरीसाठी 40%. ओके, कोणतीही कॅटेगरी मग ओके OBC, SC, ST किंवा इतर कोणतीही कॅटेगरी जर असेल तर किती पाहिजे? 40%. ओके, आणि जर तुम्ही जनरल ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर किती पाहिजे तुम्हाला? 45% बोर्डाच्या परीक्षेला पडलेले पाहिजे, तर तुम्ही CET मध्ये एलिजिबल होणार आहे. ओके, पुढे ओके हे तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, जर वाचायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट, एक्झाम डेट लास्ट.
ओके, दिस इज लास्ट टॉपिक. आता मला सांगा, इतकं मी तुम्हाला माहिती सांगितली, पण नेमकं इथं जायचंय त्याच्यासाठी आता तुम्हाला पुढचे 40 ते 45 दिवस, ओके, 45 दिवसाने आपला फर्स्ट अटेम्प्ट आहे, 70 दिवसाने आपला सेकंड अटेम्प्ट आहे. ओके, एप्रिलमध्ये फर्स्ट आहे, मे मध्ये सेकंड अटेम्प्ट आहे. ओके, त्याची तयारी तुम्हाला चांगली करायची आहे. ओके, तयारी चांगली करायची आहे तर काय करायचं आहे, ओके, या चॅनलवरती जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. ओके, याच्यावरतीच मी तुम्हाला MST CET साठीचे ओके पीचे म्हणजे फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे आणि मॅथचे मी आणि अजून बाकीचे टीचर्स ओके तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे MST CET साठीचे. ओके, मग ते वन शॉट लेक्चर्स असतील किंवा लाईव्ह असेल किंवा वेगळे सेशन्स असतील, पण तुमची MST CET ची तयारी देखील आमच्या सोबतच होणार आहे. ओके, 1 मार्च पासून आपण ते क्लासेस ओके CET चे सुरू करणार आहे ऑनलाईन देखील. पण तत्पूर्वी हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि जे पेपर्स आपले आता 2 महिन्याने आलेले आहेत ओके त्याची देखील तयारी करायची. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. ओके, आज आपण इथे थांबूया. ओके, आता मिळूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.